जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास चौथा आपनिरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयासा आपो नारायण ऐसे बोलिजे। पृथ्वीचा आधार आवरणादक सप्त सिंधूचे सिंधोदक नाना मेघींचे मेघोदक भूमंडळी चालिले श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दशक 16व्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा याच्यामध्ये समर्थांनी सगळं वर्णन केलेलं आहे। पृथ्वीचं वर्णन केलं, त्यानंतर सूर्यस्तवन केलं, वाल्मिक स्तवन केलं। सगळं स्तवन झाल्यानंतर समर्थाने आता चौथा समास आपल्याला घेतलेला आहे आपनिरूपण। दशक 16वा समास चौथा आपनिरूपण याचं विवरण आज समर्थ आपल्याला घेत आहेत। आता सकळांचे जन्मस्थान सकळ जीवांचे जीवन जयासा आपो नारायण ऐसे बोलिजे। श्रीराम समर्थ। दशक 16वा आणि समास चौथा आपनिरूपण नाम या समासाचा आरंभ आपण आजपासून करत आहोत। या समासामध्ये श्री समर्थांनी आपनिरूपण नाम, आप म्हणजे काय तर पाणी, आप म्हणजे काय तर पाणी, आपनिरूपण नाम सांगितलेलं आहे, म्हणजे पाण्याचं वर्णन इथं केलेलं आहे। मग पाण्याबद्दल समर्थांनी सांगितलेलं आहे, पाण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे। पाणी काय काय कामं करतं आणि पाणी कशासाठी महत्त्वाचं आहे, तर हे सगळं आपनिरूपण नाम असा स्वतंत्र समास समर्थांनी पाण्यावर दिलेला आहे आणि ते पाण्याचं महत्त्व त्यांनी सांगितलं आहे आणि पाण्याची स्थानं सांगितलेली आहेत। पाणी कुठून कुठून मिळतं, कुठून कुठून येतं, कुठून झिरपतं, ते सगळं पाण्याची जी स्थानं आहेत, मूळ स्त्रोत पाण्याचा जो आहे तो कुठून कुठे येऊन मिळतो आणि कोठे कोठे आपल्याला पाणी मिळतं, हे सगळं समर्थांनी या विवरणामध्ये सांगितलेलं आहे। कारण समासाचं मुळात नावच आहे आपनिरूपण नाम। आप म्हणजे काय तर पाणी, आणि म्हणून या समासाचं नाव आपनिरूपण असं समर्थांनी ठेवलेलं आहे। आणि म्हणून समर्थ म्हणतात आता सकळांचे जन्मस्थान, सगळ्यांचं जन्मस्थान कोण आहे, सकळ जीवांचे जीवन, सगळ्या जीवांचं जीवन कोण आहे, जयास आपो नारायण ऐसे बोलिजे। आता समर्थांनी प्रश्न विचारलाय, आता सर्व प्राणी मित्रांचं जे जन्मस्थान आहे ते कोणतं आहे, सर्व प्राणी मात्रांचं जन्मस्थान जे आहे ते सर्व जीवांचं जे जीवन आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे, आपो नारायण म्हटलेलं आहे। आणि त्या संबंधी आता आपण खाली बोलणार आहोत। म्हणजे आता सकळांचे जन्मस्थान, सगळ्यांचं जन्मस्थान, सगळ्यांचं मूळ काय आहे, तर सकळ जीवांचे जीवन, सगळे जीव जे आहे त्यांचा जीव कशावर अवलंबून आहे, तर एका पाण्यावर अवलंबून आहे। पाणी आहे म्हणून हे सगळं दिसतं आहे, पाणी आहे म्हणून सृष्टी आहे, पाणी आहे म्हणून प्राणी आहेत, पाणी आहे म्हणून वनस्पती आहेत, पाण्यावरच सगळं काही अवलंबून आहे। पाणी नसेल तर काही जगू शकणार नाही, कारण पाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणून म्हटलंय समर्थांनी आता सकळांचे जन्मस्थान, सगळ्यांचं जन्मस्थान, सकळ जीवांचे जीवन जयासा आपो नारायण, त्याला काय म्हटलात, आपो नारायण म्हणतात। आणि ऐसे बोलिजे, त्यांच्या संबंधी आता आपण बोलणार आहोत। मग समर्थ म्हणतात आता सकळांचं जन्मस्थान, सगळे प्राणी मात्र जेथे जन्मतात, जन्मस्थान म्हणजे काय, जिथे ज्यांचा जन्म होतो। मग सगळ्यांचा जन्मस्थान, सगळ्यांचा जन्म हा पाण्याशिवाय कोणी जगूच शकत नाही आणि पाण्याशिवाय काही जन्म होत नाही। अन्न नसलं एकदा तर माणूस राहील, पण पाण्याशिवाय माणूस राहतो का हो, नाही। पाणी नाही तर माणूस जगू शकत नाही। एक दिवस अन्नाशिवाय आपण काढू शकतो, 2 दिवस काढू शकतो, परंतु पाण्याशिवाय आपल्याला काढणं शक्य नाही, पाणी प्यावंच लागतं। मग अन्न नसले तरी चालेल एक दिवस, परंतु पाण्याशिवाय माणूस जगणं शक्य नाही। म्हणून इथं म्हटलंय समर्थाने सकळ जीवांचे जीवन, सगळ्या जीवांचं जीवन आहे, सगळ्या जीवांचं ते जीवन आहे आणि तेच जन्मस्थान सुद्धा सगळ्यांचं पाण्यापासून आहे। जयासा आपो नारायण ऐसे बोलिजे। मग सूर्यनारायण आपण म्हणतो, काय म्हणतो, सूर्यनारायण, कारण सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, उष्णता मिळते आणि सूर्यापासूनच आम्हाला आयुष्य मिळतं आणि म्हणून तो सूर्यनारायण। सूर्य उगवला तर हे सगळं चालू होईल ना, सृष्टी चालू राहील।
सूर्यच जर उगवला नाही तर या सृष्टीमध्ये काय हाहाकार माझे, सृष्टी संबंध सृष्टी बिघडून जाईल आणि काही शिल्लक राहणार नाही, सगळं नष्ट होईल. म्हणून सूर्यनारायण सकाळी उठल्याबरोबर बघा आपण ब्रश केला की सूर्यनारायणाला नमस्कार करतो. ज्या जुन्या बायका आहेत, जुने जे पुरुष आहेत किंवा जुन्या परंपरेनुसार सगळे लोक सूर्याला सर्वात पहिलं उठून नमस्कार करतात. मग सूर्यनारायण आपण म्हणतो ज्याच्यापासून आपल्याला उष्णता मिळते, सूर्यप्रकाशामुळे आपण जगतो आहे. जर सूर्यच नसेल तर आपल्याला काहीही आपण जगू शकणार नाही हो. म्हणून सूर्यामुळे सुद्धा आपल्याला आयुष्य मिळतं आणि म्हणून सूर्यनारायण आहे. म्हणून काय म्हटलंय, सूर्यनारायण म्हणूनच आहे आणि म्हणून तो सूर्यनारायण. आणि म्हणून इथे नारायण याचा अर्थ पाण्याशिवाय नाही. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, पृथ्वीचा आधार आवरणोदक, सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघीचे मेघोदक, भूमंडळी चालिले. आता समर्थाने सांगितलंय पृथ्वीचा आधार आवरणोदक. पृथ्वीला कोणाचा आधार आहे? आपण मागच्या समासामध्ये पाहिलं, पृथ्वीचा संपूर्ण पृथ्वी स्तवन पाहिलं. पृथ्वीमुळे काय काय होतं, पृथ्वीवर काय काय आहे, एवढी पृथ्वी दिसते आहे. पृथ्वीवर आपण पृथ्वीच्या खाली शेषनाग, मोठे मोठे भले मोठे व्याळ आहेत, भले मोठे साप आहेत, म्हणून ही पृथ्वी राहिलेली आहे. आणि पृथ्वीच्या वरती म्हणजे आपण मृत्यू लोकामध्ये आपण राहतोय. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशी 3 ताळं त्यांनी सांगितलेली आहेत. आणि पृथ्वीवर काय काय आहे, भले मोठे डोंगर, नगरे, पुरे, पट्टणे, सगळं काही आहे. आणि समर्थ म्हणतात या सगळ्या पृथ्वीवर म्हणजे पृथ्वीची उपमा कुणालाच नाही. माणसाचा जन्म झाल्यापासून ते मृत्यू झाल्यानंतर सुद्धा मनुष्य काय होतो, पृथ्वीवरलाच विलीन होतो. म्हणजे पृथ्वीमध्ये त्याचं विलिनीकरण होतं. म्हणजे पृथ्वी किती महत्त्वाची आहे बघा. पृथ्वीशिवाय आपण जगू शकत नाही. पृथ्वी आहे म्हणून हे सगळं जग चाललेलं आहे. पृथ्वीवरच सगळं आहे हो. पृथ्वी म्हणते का तू माझ्यावर उभा राहू नको किंवा माझ्या जागेवर तू उभा राहू नको, कशी म्हणेल? ही सगळी पृथ्वी, सगळं आपण तिला कितीही तुडवलं, कितीही जाळलं, कितीही पोळलं तरी सुद्धा ती आपल्या लेकरांना एकटी टाकत नाही. मग ती पृथ्वीचा आधार माणसाला आहे. पृथ्वी आहे म्हणून माणूस जगतो आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात, पृथ्वीचा आधार आवरणोदक. पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे. सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघींचे मेघोदक, भूमंडळी चालिले. मग पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे. आवरणोदकाचा आधार पृथ्वीला आहे. सप्त सागरांचे पाणी आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचं पाणी या भूमंडळावरच वाहत आहे. मग समर्थ म्हणतात आहे की आवरणोदक असा शब्द आता आलेला आहे. आता पृथ्वीला आवरणोदकाचा आधार आहे म्हणजे काय आहे तर आवर्ण म्हणजे आच्छादन आणि उदक म्हणजे काय, उदक म्हणजे पाणी, आपल्याला माहिती आहे. मग आवरणोदक म्हणजे काय तर पाणी. सर्वत्र पृथ्वीला पाण्याचं आच्छादन आहे. पृथ्वीला सर्वत्र पाण्याने व्यापलेला आहे हो. पाण्याची जी टक्केवारी आहे पृथ्वीवरली ती पृथ्वीपेक्षा जास्त आहे. पाण्याने पृथ्वीला व्यापलेलं आहे. जसं पाण्याने पृथ्वीला पांघरून घातलेलं आहे, त्या ठिकाणी कुठे कुठे पाणी मिळते, पाण्याने काय केलेले पृथ्वीला पांघरून घातले असं वाटतंय. कारण जिथे जाऊ तिथं पाणीच पाणी दिसतं. पृथ्वीच्या चारही बाजूला पाणी आहे. मग पाण्याने ती व्यापलेली आहे. पृथ्वीमध्ये ती जागा कमी आहे परंतु पृथ्वीची जागा पाण्याने जास्त व्यापलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की पृथ्वीचा आधार आवरणोदक, सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघींचे मेघोदक, भूमंडळी चालली. मग समर्थांनी म्हटलंय सप्त सिंधूचे सिंधोदक, सप्त सागरांचं पाणी आणि नाना मेघांचे मेघोदक. सप्त सागरांचं पाणी आणि नाना मेघांनी वृष्टी केलेले मेघोदक म्हणजे पावसाचं पाणी भूमंडळी चालले या भूमंडळावरच वाहत आहे. आणि म्हणून म्हटलंय सप्त सिंधूचे सिंधोदक, 7 प्रकारचे सिंधू आहेत आणि त्या 7 प्रकारच्या सिंधूचं पाणी सप्त सिंधू म्हटलेलं आहे. 7 प्रकारच्या सिंधू म्हणजे नद्या आहेत आणि त्या नद्यांचं पाणी 7 सिंधू, सप्त सिंधूचे सिंधुदक, 7 प्रकारचे जे सिंधू आहेत त्या 7 प्रकारच्या सिंधूचं पाणी सप्त सिंधू म्हणतो. म्हणजे 7 सागरांचं, नाना मेघीचे गोदक, सप्तसागर
मग आकाशातून पाणी पडतं, मेघोदक भूमंडळी चालिले. मग आकाशाचं पाणी शेवटी कुठे जाऊन मिळते? सागराला जाऊन मिळतं. वरून पडलेलं आकाशाचं पाणी जसं सागराला जाऊन मिळतं, तसं समर्थ म्हणतात आहे, आकाशातं पतितं तर्यं यथा गच्छति सागरं सर्वदेवं नमस्कारं केशवं प्रति गच्छति. म्हणजे आकाशातून पडलेलं पाणी जसं शेवटी जाऊन ते सागरालाच मिळतं, केशवाच्या चरणीच, तसं समर्थ म्हणतात कुठल्याही देवाला नमस्कार केला तरी तो एकाच देवाच्या चरणी म्हणजे एकाच देवाच्या चरणी जातो, केशवाच्या चरणी ते जातं. म्हणून सगळ्यामध्ये आपला एकच देव आहे. सगळीकडे वेगवेगळे देव शोधत बसायचे नाही. आपला जो देव आहे तोच देव माझा सगळीकडे वास करतो आहे, ही आपल्याला निष्ठा असली पाहिजे. आपल्या देवावर आपला विश्वास पक्का असला पाहिजे. नाहीतर हा देव तो देव असे अनेक देव करत बसण्यापेक्षा आपला एक आपण ज्याच्यावर भक्ती करतो, ज्याच्याशी आपलं लीन होतो, त्या भगवंताची भक्ती आपण करावी. कारण कुणीही भगवंताची भक्ती केलीच पाहिजे. भगवंताच्या भक्तीशिवाय या जगामध्ये आपल्याला काही तरणोपाय नाही. आणि आपला जीवनाचा मुख्य सिद्धांत जो आहे, जीवनाचा मुख्य जो हेतू आहे तो आहे भगवंताची भक्ती. हा मनुष्य देह आपल्याला का सापडलेला आहे? कारण भगवंताची भक्ती करण्यासाठी सापडलेला आहे. आपण आता इथून सुटून जायचं आहे, आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. कारण आपल्याला पुन्हा पुन्हा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम नको रे देवा आता. कारण पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये आपल्याला अडकायचं नाही. आणि एकदा का त्या चक्रामध्ये अडकलं की माणूस तिथेच गोल गोल फिरत राहतो. मग आपल्याला तसं करायचं नाही आहे. आपल्या भगवंतावर आपला दृढ विश्वास असला पाहिजे. माझा भगवंत हे करणारच आहे आणि माझ्या भगवंताशिवाय मी नाहीच आहे. माझे भगवंत सगळं करणारे आहे आणि सगळं कामाचं जे रुटीन आहे ते श्री सद्गुरूचरणी समर्पयामी. म्हणजे सगळं काम जे आहे ते समर्थांच्या कृपेने, समर्थांच्या नावाने करावं. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की असं काम करावं की समर्थ त्यातून आपल्याला धन्यता वाटेल की समर्थ आम्ही आज असं काम केलं. मग त्यामध्ये समर्थ म्हणतात आहे की तुम्ही जसं आपण समर्थ म्हणतात आहे की जसं आपल्याला दिवसभर 3 वेळा तरी खावंच लागतं. 3 वेळा, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री जेवण, हे तर आपल्याला लागतं. तसंच आपल्याला जशी अन्नाची गरज आहे तशी आपल्याला त्या भगवत भक्तीची सुद्धा गरज आहे. आपण दिवसातून कितीतरी वेळ आपला रिकामी असतो, आपलं तोंड रिकामी असतं. म्हणजे प्रत्येक काम करताना आपल्याला खूप वेळ असतो, आपल्याला वाटतं वेळ नाही, परंतु त्या वेळेत वेळ काढून काम करता करता आपण नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामस्मरण केल्याशिवाय आपला पर्याय ना. आपला मनुष्य देह ही एक आपल्याला लागलेली लॉटरी आहे आणि तिचा योग्य वापर आपण कसा केला पाहिजे हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. कारण हा मनुष्य देह पुन्हा नाही. 84 लक्ष जीव योनी पुन्हा गुरफटून पुन्हा तो जन्म आहे. मग त्यापेक्षा आता आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. त्यासाठी श्री सद्गुरु चरणी लीन होणं गरजेचं आहे. श्री सद्गुरु चरण आपल्याला भेटणं गरजेचं आहे. आणि या कशातच या भौतिक सुविधांमध्ये न अडकता फक्त आणि फक्त मी आणि माझा भगवंत याच्याशिवाय आपल्याला काही सुचता कामा नाही. आपण भगवंता चरणी लीन झालं पाहिजे. त्या भगवंताची गोडी आपल्याला लागली पाहिजे. त्या भगवंताच्या भजनाची गोडी, त्याच्या नामाची गोडी, जसं आपण म्हणतो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, तसं समर्थ म्हणतात त्या भगवंता चरणी आपण लीन झालो पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनाचं सार कळू शकेल. हा जन्म आपला कशासाठी झालाय हे आपल्याला कळालं पाहिजे, तरच भगवंताची भक्ती आपल्याला सुलभ होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आकाशाचं पाणी शेवटी कुठे जाऊन मिळतं? जसं सर्व देवांना नमस्कार केलेला तो एकाच ठिकाणी जाऊन पोचतो, तसं आकाशाचं पाणी शेवटी सागराला मिळतं आणि सागराचं पाणी सुद्धा आपल्याला मिळते. आणि म्हणून समर्थ म्हणतात पृथ्वीचा आधार आवरणोदक, सप्त सिंधूचे सिंधोदक, नाना मेघींचे मेघोदक, भूमंडळी चालिले. नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान तोर पुण्यरासी, अगाध महिमे. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकडीमध्ये रिचवल्या, धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य. श्रीराम समर्थ. मग समर्थाने आता दिलाय पहिल्या ओळीमध्ये सकळ जन्मांचे जन्मस्थान दिलं, नंतर पृथ्वीचा आधार आवरणोदक आहे आणि आता देत आहेत समर्थ नाना नद्या नाना देशी. आपल्याला माहिती आहे नाना नद्या नाना देशातून नाना नद्या वाहतात
आणि शेवटी कुठे जाऊन मिळतात वाहत मिळाल्या सागरासी, शेवटी जाऊन सागराला मिळतात. लहान थोर पुण्य राशी अगाध महिमे, त्यांचा महिमा कमी अधिक असतो, म्हणजे महिमा कधी जास्त कमी कमी असतो, पण काहींचा महिमा मात्र कसा असतो, अगाध महिमा. सगळ्याच एकसारख्या नसतात, काहींचा महिमा अगाध असतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी, पाण्याचा महिमा किती आहे, ते पाणी जिथे आहे तिथे आपलं वैशिष्ट्य दाखवून जाते. पाणी हे नदीतून वाहतं, म्हणून नदी पवित्र होते. आणि ज्या नदीला पाणी नाही ती नदी राहते का नाही, ती नदी राहत नाही. ती नदी सागरापर्यंत वाहत जाते. आणि ज्या नद्या लहान आहेत त्यांचं महत्त्व आहे. मोठ्या नद्याही गंगा, सिंधू, यमुना या सगळ्या ज्या नद्या आहेत याही नद्यांना अत्यंत महत्त्व आहे. अत्यंत पवित्र नद्या अशा आहेत या, ज्यांच्यामध्ये आपण स्नान केल्यावर आपली सगळी पापं धुतली जातात. आणि म्हणून ते श्लोक म्हणतो आपण, गंगा सिंधू सरस्वती त यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया सूर्या सदा मंगलम. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, काहींचं वैशिष्ट्य पवित्र नद्या आहेत, काहींचं वैशिष्ट्य हे खूप आहे. म्हणून प्रत्येक नदीला एक महत्त्व आहे. जिथे पाणी वाहत जातं तिथे नदी होते, पाणी वाहतच नाही गेलं तर नदी कशी होईल. मग या मोठमोठ्या नद्या आहेत, या गंगा, कावेरी, सिंधू या सगळ्या ज्या मोठमोठ्या नद्या आहेत, यमुना, या सगळ्या नद्यांना एक महत्त्व आहे. या सगळ्या मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या सुद्धा आहेत, तापी अशा त्यांच्या उपनद्या सुद्धा सांगितल्या. म्हणजे आपल्या याच्यामध्ये खूप पृथ्वीभर भरपूर साऱ्या नद्या आहेत. मग या सगळ्या नद्या आमचं कुर्यात सदा दाखवतात मंगलम, सदैव आमचं ते मंगलम करतात. म्हणजे काय करतात, सदैव आपलं चांगलंच करतात. आणि म्हणून या नद्यांची काळजी आम्ही घेतली पाहिजे, कारण नद्या स्वच्छ ठेवणं हे आमचं काम आहे. कारण नदी वाहत जाऊन दुसऱ्या गावात, दुसऱ्यातून तिसऱ्या गावात मग ती सगळी घाण कशी वाहत जाते. मग आपण काय केलं पाहिजे, त्या नद्या घाण करू नये. मग सदैव ते कसं आहेत, मंगलम आहेत. आणि म्हणून या नद्यांची समर्थ म्हणतात, सूर्यात सदा मंगलम, सदैव आमचं ते मंगलम करतात. आणि म्हणून या नद्यांची काळजी घेतली पाहिजे. नद्या म्हणजे जीवनदायिनी आहेत, पाणी देणारे आहेत. आणि म्हणून नद्यांची काळजी ही मनुष्याने घेतली पाहिजे. या निसर्गाला सर्वात जास्त जर कोणी खराब केलं असेल तर ते मानवानेच केलेलं आहे. सगळीकडे मानवाने काय केलेलं आहे, जाऊन सगळीकडे सगळ्याला कारणीभूत हानीला कारणीभूत मनुष्य आहे. आता समर्थ म्हणतात, जंगल तोडून मोठमोठ्या बिल्डिंग झाल्या, मग त्या प्राण्यांचं वास्तव्य कुठे गेलं प्राण्यांचं घर हरवलं की नाही. जर त्यांची घरच उठवली मग ते राहणार तरी कुठे. वाघ, हत्ती, वानर हे कसे राहणार आहेत. जे जंगली प्राणी आहे ते जंगलच तोडलं तर ते कुठे राहणार, त्यांचा निवासच गायब झाला. मग ते येणार कुठे, आपल्या राहणाऱ्या वस्तीमध्ये. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मानवाने हे सगळं केलंय. मानव जिथे गेला तिथला निसर्ग त्याने खराब करून टाकलेला आहे. जिथे जातो तिथे झाड लावायचं सोडून झाडं तोडून येतो. मग झाडं तोडून सगळीकडे सपाट करून तिथे बिल्डिंग मोठमोठ्या बांधून त्याचा काही उपयोग नाही. आपण पर्यावरण जपलं पाहिजे, त्या झाडांना आपण आपल्या मुलांसारखं जपलं पाहिजे. आज झाडं आपल्याला किती महत्त्वाची आहेत, ऑक्सिजन हा किती महत्त्वाचा आहे. कोरोना काळात आपण पाहिलं ऑक्सिजनची आपल्याला काय कमतरता होती ती. मग समर्थ म्हणतात, असा कोरोनाचा रोग हा असा महाभयंकर रोग आला की ज्याच्यामुळे सगळं अस्ताव्यस्त झालं. ही पृथ्वी हादरली, माणसांना चांगली माणसं अगदी लहान वयामध्ये गेली, चांगले संसार उद्ध्वस्त झाले. मग समर्थ म्हणतात त्याही ऑक्सिजनची एवढी गरज होती. मग तीच जर समर्थ म्हणतात आहे, जर जंगल जर आपण तसंच ठेवलं असतं तर कितीतरी ऑक्सिजन आपल्याला मिळाला असता. म्हणजे मनुष्यच कारणीभूत आहे या सगळ्याला. भौतिक सुख पाहिजे करून सगळं जे पर्यावरणीय रक्षण आपण केलं पाहिजे, पर्यावरणीय क्षेत्राचं रक्षण जे आपण केलं पाहिजे ते आपल्याकडून होत नाही. आणि म्हणून मनुष्य सगळा काय करतो, जिथे जातो तिथला निसर्ग खराब करण्याच्या मागेच तो असतो. म्हणून मनुष्याने शहाणं झालं पाहिजे.
मनुष्याने शहाणं होणं गरजेचं आहे. जर मनुष्य शहाणा झाला तर जिकडे तिकडे झाडच झाडं लावली जातील. झाडांमुळे पहिलीच्या वेळी बघा किती झाडं असायची, किती सावली असायची. आता एवढं ऊन लागतं, गावाला सुद्धा आता भरपूर ऊन लागतं. काही काही गावी अजूनही तसंच ठेवलेलं आहे. किती सुंदर वाटतं गावचं वातावरण, एकदम कृत्रिम. ते पाणी सुद्धा आणि ती झाडांची सावली, तो निवांत, अगदी ते आपण जे शेतामध्ये उगवतो एखादं पीक आपलं, ते पण किती नैसर्गिक शेणखत वगैरे टाकून केलेलं असतं. आणि आता इथे एवढी फवारण्या केल्या जातात की पूर्ण ते जमिनीची धूप होते. मग समर्थ म्हणतात म्हणजे मनुष्य जिथे जातो तिथे आपला स्वार्थ बघतो आणि या पृथ्वीला काय करतो, म्हणजे तिथला निसर्ग तो खराब करून टाकतो. आणि म्हणून माणसाने शहाणं झालं पाहिजे, त्याला कळलं पाहिजे ही कशामुळे घडतं आहे. हे सगळं रोखण्यामागं माझा महत्त्वाचा हेतू आहे. म्हणजे मीच महत्त्वाचा कणा आहे. मीच जर ते केलं नाही तर माझ्या मागून माझी पुढची पिढी सुद्धा करणार नाही. आज मी 4 झाडं लावली तर माझ्या मागची तरी 8 झाडं लावतील. म्हणजे प्रत्येकजण आपापला वारसा चालू ठेवून हळूहळू समर्थ म्हणतात ते जे नैसर्गिक जी धूप होते आहे ती भरून काढली पाहिजे. मग समर्थांनी सांगितलंय की म्हणून माणसाने शहाणं झालं पाहिजे. आपल्या जीवनाला आधार असलेलं हे पाणी, आपल्या जीवनाचा आधार काय आहे? पाणी आहे. हे सगळ्यात मूळ आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि ह्या पाण्याशिवाय माणसाचं जीवन हे निरर्थक आहे हो. पाण्याशिवाय मनुष्य जिवंत राहू शकत नाही आणि म्हणून पाण्याची काळजी घ्या. समर्थाने किती अगोदरपासून या गोष्टी सांगितल्या आहेत बघा. समर्थ स्वतः जिथे पाणी होतं तिथे राहत असत. शिवतरघळीच्या परिसरामध्ये आपल्याला माहिती आहे, शिवतरघळीचा तुम्ही परिसर पहा, आजूबाजूच्या सगळीकडे पाणीच पाणी आहे आणि त्या सगळ्या पाण्यांच्या मध्ये मोठा वरून येणारा धबधबा सुद्धा आहे. आणि त्या धबधब्याच्या बाजूला असलेली शिवथरघळ अत्यंत रमणीय आहे. तिथे जो जाईल तो पुण्यवान ठरेल आणि ज्याच्या जवळ पुण्य असेल तो त्याच्या दर्शनाला जाईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की नद्या नद्या नाना देसी, नाना नद्या नाना देसी, वाहत मिळाल्या सागरासी, लहान थोर पुण्यरासी, अगाध महिमा. नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकडीमध्ये रिचवल्या, धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य. म्हणजे समर्थाने आता सांगितले की नद्या पर्वतीहून कोसळल्या. नदीचा वेग, नदीच्या पाण्याचा वेग जो आहे तो सर्वात जास्त आहे. बघा आपल्याला पावसात वगैरे समजतं की पाणी कसं वाहत जातं. तर नद्याचा वेग बघा, नद्या पर्वतीहून कोसळल्या. काही काही दगड सुद्धा पाण्याने फुटतात. आणि नद्या कुठून जातात? मोठमोठे पर्वत त्यांच्यावर पावन होऊन ते कोसळतात आणि काही कडेकपारीतून. मग साकडीमध्ये रिचवल्या तर काही धबधब्याच्या रूपाने जातात, काही कडेकपारीतून जातात, काही धबधब्याच्या रूपाने खळखळाट करीत वाहत असतात. बघा एखादी नदी असेल, एखादा धबधबा असेल, केवढ्या मोठ्याने आवाज येतो. त्या पाण्याचा एवढा आवाज येतो, पांढरं शुभ्र, ते जशी काही पृथ्वीला ओढणीच टाकलेली आहे पांढऱ्या शुभ्र कलरची तसं वाटतं. परंतु त्या पाण्याचा वेग अतिशय प्रचंड असतो आणि त्याचा आवाजही केवढा मोठ्याने येतो पाण्याचा. आणि म्हणून समर्थ म्हणतात वरून धबधब्यासारखं पाणी पडत आहे तिकडे. नद्या पर्वतीहून कोसळल्या, पर्वतावरून नद्या कोसळल्या, नाना साकडीमध्ये रिचवल्या, धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य. म्हणजे वरून धबधब्यासारखं पाणी पडत आहे. कुठचं? कोणाचं? नदीचं. आणि त्यामध्ये हा ग्रंथ लिहिलेला आहे. समर्थाने श्रीमद दासबोध हा ग्रंथ शिवतरघळीला तिथे बसून पाण्याच्या त्या निवांत अशा भेटीमध्ये, म्हणजे पाण्याच्या निवांत अशा त्या ठिकाणी समर्थाने हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे दासबोधाचं जन्मस्थान कोणतं या प्रश्नाचं उत्तर आहे शिवथरघळ. वरद घाटामध्ये आपल्याला ती पाहायला मिळते. अत्यंत दुर्गम ठिकाणी, ज्या ठिकाणी ठिकाणी त्या वास करतात, ज्या ठिकाणी हिंस्र पशु जे आहे सदैव राहत असतात, अशा ठिकाणी जाऊन कल्याण स्वामींच्या बरोबर श्री समर्थांनी 10 वर्ष राहून तिथे या ग्रंथाचं लिखाण केलं.
किती वर्षापूर्वी बघावं, म्हणजे किती अमाप ज्ञान आपल्या समर्थांना होतं. बारीक बारीक गोष्टी, अगदी आपनिरूपण, पृथ्वी निरूपण, वाल्मिक स्तवन, सूर्यस्तवन, सगळं काही समर्थांनी दिलेलं आहे. समर्थांना प्रत्येकाची जाणीव होती, प्रत्येक शब्दाची, प्रत्येक गोष्टीची. त्यांची मनुष्य देह किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी दाखवलं. प्रत्येक गोष्टीची, भौतिक ज्या गोष्टी आहेत या आपल्या निसर्गाने अशाच दिलेल्या आहेत, त्यांचं महत्त्व किती आहे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी समर्थांनी किती वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे बघा. आणि आता आपल्याला अजूनही ते कळत नाही. अजूनही आपण पाणी किती वापरतो, आपल्याला पाण्याचा वापर खूप कमी आहे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त पटीने आज आपण पाणी वापरतो आहे. मग समर्थांनी ते सांगितलंय, किती वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. मग आपण ते अंमलात आणलं पाहिजे. त्यांची कळकळीची विनंती आहे. समर्थ सगळ्यांना सांगत आहेत की समर्थांनी इथे म्हटलेलं आहे, या ग्रंथाचं लिखाण त्यांनी तिथे 10 वर्ष राहून, कल्याण स्वामींच्या बरोबर 10 वर्ष राहून तिथे या ग्रंथाचं लिखाण केलं आणि आपल्याला हा अनमोल असा धर्मग्रंथ दिला. म्हणून समर्थ म्हणतात, शिष्या लिखांती बैसावे, असे जे समर्थ म्हणतात. शिष्या लिखांती बसावे. कल्याण स्वामी लिहायचे आणि समर्थ रामदास स्वामी सांगायचे. त्याप्रमाणे ते एकांतात बसले. त्याप्रमाणे त्यांनी ते ब्रह्मज्ञान आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी ते लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, नद्यांची काळजी घ्या, पाण्याची काळजी घ्या, पाण्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय, नद्या पर्वतीहून कोसळल्या, नाना साकडीमध्ये रिचवल्या, धबाबा खळाळा चालिल्या असंभाव्य. पुढे समर्थ देतात, कूप बावी सरोवरे, उदंड तडी थोर थोरे, निर्मळे उचंबळती निरे नाना देशी. म्हणजे कूप, बावी आणि सरोवरे याशिवाय नाना देशांमध्ये समर्थ म्हणतात नद्या सुद्धा आहेत, समुद्रही आहेत. आणि अजून काय आहे तर कूप, बावी, सरोवर म्हणजे पाण्याचे स्त्रोत्र सांगितलेले आहेत. पाणी कुठून कुठून मिळतं, कुठून कुठून येतं आणि पाणी कशा कशामध्ये आहे, पाण्याचं महत्त्व काय आणि पाण्याचे स्त्रोत्र कोणते आहेत. मग कूप, वापी, सरोवरे, मोठमोठं तलाव यातून सुद्धा समर्थ म्हणतात आहे की निर्मळ असं स्वच्छ पाणी उचंबळत असतं. नाना देशी उचंबळती रे नाना देशी. म्हणजे कूप, कुठे कुठे जा तुम्ही, कुठे कुठे म्हणजे विहिरीमध्ये पाणी मिळतं. कूप म्हणजे काय, विहिरीमध्ये पाणी मिळतं, सरोवरात पाणी मिळतं. समर्थांनी सांगितलं, जसं विहिरीमध्ये मिळतं तसं सरोवरातही मिळतं. बावी म्हणजे विहीर, सरोवरात सुद्धा मिळतं. उदंड लहान थोरे त्या ठिकाणी सरोवर आहेत. त्या ठिकाणी आम्हाला पाणी पाहायला मिळतं, कारण ज्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे पाणी मिळतं. एकाच दिशी नाही तर ज्या दिशात जाल त्या ठिकाणी पाण्याचा महिमा हा कसा आहे हो, अगाध आहे. एकाच ठिकाणी, आपल्या महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राबाहेर सुद्धा, म्हणजे जगामध्ये कुठेही जा, पाण्याचं महत्त्व खूप आहे. जिथे जाल तिथे नद्या आहेत, सागर आहे, सरोवरे आहेत, सगळं काही आहे. मग समर्थ म्हणतात सगळं पाणी हे एकच आहे. काही ठिकाणी पाणी कसं धावतं आहे तर समर्थाने पुढे दिलेलं आहे. म्हणजे काही ठिकाणी कसं धावत आहे, कडे कपारीमधून नद्या धावतात, काही वर धबधब्यावरून येतात. आणि म्हणून सांगितले समर्थाने की सगळ्याच ठिकाणी एकसारखं नाही, तर काही ठिकाणी जोरामध्ये धावतंय, काही ठिकाणी हळूहळू धावतंय. मग काही ठिकाणी पाणी कसं धावतंय समर्थ पुढे देतात आहे. गाये मुखे पाट जाती, किती सुंदर ओवी आहे बघा. गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती, झरती नरे. म्हणजे गाय मुखातूनच असते, गाय मुखातून असते. आणि तसंच नाना ठिकाणी झऱ्यांतून पाणी, या प्रकारे पाणी हळूहळू तिथे काय होतं, झिरपत असतं. मग गाये मुखे पाट जाती, इथे सांगितले समर्थांनी, गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती, झरती नरे. मग गोमुखातून म्हणजे समोरच्या बाजूला निमुळता भाग, काय सांगितले, गोमुख सांगितले. तर गोमुख म्हणजे गाईच्या तोंडासारखं, म्हणजे गोमुखातून म्हणजे समोरच्या बाजूला निमुळता भाग, अशा प्रकारे गोमुखातून वाहणारं हे पाणी. गोमुख म्हणजे गायेमुखे पाट चालती, पाट म्हणजे पाण्याचे पाट वाहतात. आपल्याला माहिती आहे, ते भाजी वगैरे करताना पाण्याचे पाट करतात बघा, मधून असं सरळ लाईन ठेवतात आणि दोन्ही बाजूला शेत असतं. कालवे वाहतात,
ओहोळ चालतात. ओहोळ म्हणजे छोटे छोटे, नद्या नाही, छोटे छोटे असतात, म्हणजे तिथं पाणी कमी प्रमाणात असतं. ओहोळ पाणी झिरपते आणि झऱ्यातून पाणी मिळतं. सगळ्यात मोठं काय, झऱ्यातून आपल्याला पाणी मिळतं बघा. एखादी विहीर असेल, बोरिंग पडायची असेल तर तिथे बघितलं जातं पाणी आहे की नाही. मग त्या याला बोलवून ते शोधलं जातं की कुठे पाणी आहे. मग तो पाण्याचा झरा बघितला जातो. पाण्याचा झरा जर तिथं असेल तर तिथं विहीर किंवा बोरिंग आपण बांधू शकतो. तसं समर्थाने ते दिलेलं आहे. पुढे समर्थ म्हणतात, गाये मुखे पाट जाती, नाना कालवे वाहती, नाना झऱ्या झिरपती, झरती नरे. डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटोन वाहे निर, ऐसे उदेकाचे प्रकार भूमंडळी. डुरे विहिरे पाझर, डहुरे विहिरे असे या पृथ्वीवर पाण्याचे पाणी म्हणजे नाना प्रकारचे स्त्रोत आहे. तिथं पाणी काय असतं, वाहत असतं. पर्वत फुटवणं वाहे निर, म्हणजे कधी कधी पर्वत फुटून सुद्धा पाणी जातं, एवढा पाण्याचा वेग असतो. ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी, असं अनेक सारे प्रकार या भूमंडळामध्ये उदकाचे म्हणजे पाण्याचे आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, या भूमंडळामध्ये अशा प्रकारे नाना प्रकारचं पाणी आम्हाला मिळतं. काही डबक्यातून, काही विहिरीतून, काही झऱ्यातून, काही पर्वत फुटून जातं, काही नाल्यातून, काही समुद्रातून, अनेक प्रकारच्या झऱ्यातून, गोमुखातून आम्हाला पाणी मिळतं. म्हणजे पाणी हे नुसतं एका समुद्रातून नाही, एका नदीमधून नाही, हे किती स्त्रोत्र पाण्याचे आहेत बघा. पाणी कुठून वाहत जातं बघा. म्हणजे पाणी कुठून तर डबक्यातून जातं, विहिरीतून जातं, तसंच झऱ्यांमधून जातं आणि पर्वत फुटून सुद्धा जातं, काही नाल्यातून जातं, काही समुद्रातून, अशा अनेक प्रकारच्या झऱ्यातून, गोमुखातून आम्हाला पाणी मिळते. आणि म्हणून समर्थाने पुढे दिलेलं आहे, म्हणजे पाण्याचं नाना प्रकारे ते पाणी वाहत असते. हे पाण्याचे प्रकार आहेत. उदकाचे, ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी, असं उदकाचे प्रकार सगळं सांगितलेले समर्थाने आहेत. समर्थाने सगळं बारीक सारीक आपल्याला दिलेलं आहे. जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, पाभळ वाहाळा अपारा उकळ्या सांडिती. भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे, बांधोनी पाणी. मग जितुके गिरी तितुक्या धारा, म्हणजे जितके पर्वत आहेत तितकेच पाभळ म्हणजे झरे आहेत हो, असणारच. कारण जिथे पर्वत आहे, जिथे पाणी आहे, झरा आहे, तिथे पाभळ. भूमंडळाचे जळ आघवे, जितुके गिरी तितुक्या धारा, कोसळती भयंकरा, भयंकर धारा तिथे कोसळत असतात. पाभळ वाहाळा अपारा उकळ्या सांडिती, ओहळाने फवारे मारत असतात. वर्णन कुठवर करावं. समर्थ म्हणतात, भयंकर धारा वाहतात आहे. आणि म्हणून समर्थाने म्हटलंय, गिरी म्हणजे काय तर पर्वत. अशा प्रकारे समर्थ म्हणतात, गिरी म्हणजे पर्वतावरून पाण्याच्या धारा वाहतात आहे. पर्वतावरून म्हणजे किती मोठे मोठे पर्वत आहेत, त्या पर्वतावरून पाणी वाहत आहे. म्हणजे पाण्याचा वेग बघा किती आहे. तुम्ही उंच डोंगराच्या जवळ जा, तिथे पाणी कोसळत असताना आपल्याला दिसतं, कोसळती भयंकरा. तिथे काय असतं, खूप मोठा आवाज येतो पाण्याचा. आपल्याला माहिती आहे, धबधब्यावर आपण गेलो, म्हणून शोधायला जर गेलो वरती, धबधब्याच्या वरती एकदम शिरोभागावर गेलो, शिरोभागी, तर एवढा मोठा आवाज होतो पाण्याचा की आपल्याला पाण्याचा आवाज ऐकून वाटतो केवढा मोठा आवाज, आपल्याला सहन होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, कोसळती भयंकरा, भयंकर प्रकारे ते पाणी कोसळत असतं खाली उंच डोंगरावरून. तिथे कोसळताना आपल्याला दिसतं. आणि कोसळती भयंकरा, अनेक झरे आहेत, ओहोळ आहेत, आणि त्यामधून सुद्धा आपल्याला पाणी मिळतं. आता पर्वतावरून येतं म्हणून त्याचा आवाज मोठा खळखळाट असतो, परंतु ओहोळ, झरे, विहीरमधलं पाणी तिथल्या तिथे असतं. झरा असतो आतमध्ये, त्याच्यातून पाणी येत असतं, झिरपत असतं, पुन्हा येत असतं. परंतु नदी, ओहोळ छोटासा असतो, नदी मात्र सगळीकडे वाहत जात असते. नदीच्या पेक्षा त्या धबधब्याचा आवाज असतो, पाण्याचा आवाज खूप मोठा असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात, जितुके गिरी, ओहोळ फवारे मारत असतात. मग किती म्हणून वर्णन करावे, भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे, बांधोनी पाणी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की भूमंडळाचे जळ आघवे, याप्रमाणे समर्थ म्हणतात, या सर्व पृथ्वीवरील समर्थ म्हणतात आहे की जळून
नाना कारंजा, जणू काही नाना कारंजातूनच म्हणून करावं. पाण्याला बांध घालता येईल का हो? नाही. ते बांध घालून नाना कारंजी आणावे बांधून पाणी. काय म्हटलंय? पाण्याला बांधून ही कारंजी पाण्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचतात. याचं वर्णन किती करावं? ते अघटित आहे. जिथे जावं तिथं आश्चर्यच वाटतं. जिथे जाणार तिथं आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण ते पाण्याचा तो वेग, त्याचा प्रवाह एवढा मोठा असतो की आपण पाणी अडवूच शकत नाही. ते पाणी एवढ्या जोरात निघालेलं असतं, खाली वाहत असतं, खाली उतरत्या दिशेने वाहतं की त्याच्यात जे दगड असतात, मोठमोठे दगड सुद्धा त्या पाण्याच्या प्रचंड वेगाने, पाण्याच्या प्रचंड प्रवाहाने ते फुटतात. एवढा पाण्याचा प्रचंड वेग असतो. मग ते पाण्याला बांधून ही कारंजी पाण्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचवतात. मग त्याचं वर्णन किती करावं? ते सगळं कसं आहे? अवर्णनीय आहे. जिथे जावं तिथं ते काय आहे? आश्चर्यच आश्चर्य आहे. म्हणजे जिथे जावं तिथे नवीन आश्चर्यच वाटतं. म्हणजे तिथे बघून आपल्याला आश्चर्य वाटतं. कारण तो एवढा प्रचंड आवाज असतो आणि तो वरून आदळत असतो. जसं ते पांढरा शुभ्र जसा साबणाचा फेस असतो, तसा धबधबा वरून खाली कोसळत असतो. म्हणजे उंचावरून उताराकडे येत असतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, डुरे विहिरे पाझर पर्वत फुटोन वाहे निर, ऐसे उदकाचे प्रकार भूमंडळी. मग आता समर्थांनी सांगितलंय डुरे विहिरे पाझर, पर्वत फुटोन वाहे निर. डहुरे विहिरी पाझर या सर्व, तसंच पर्वतातील भेगांतून पाणी वाहत असतं. पर्वत फुटन वाहनिर, या पृथ्वीवर पाण्याचे नाना प्रकारचे असे प्रकार आहेत. म्हणजे असे उदकाचे प्रकार भूमंडळी. म्हणून समर्थाने दिलेला आहे की समर्थ म्हणतात अशा प्रकारे डोहोंमध्ये समर्थाने सांगितलेलं आहे की डोहोंमध्ये सुद्धा अशा प्रकारे डबक्यांमध्ये, नागझरींमध्ये पुढे दिलेलं आहे ते सगळं. मग जितुके गिरी तितुक्या धारा. मग समर्थांनी सांगितलंय की डुरे वाहरे, जितुके गिरी तितुक्या धाऱ्या, कोसळती भयंकरा पाभळ वहाळा अपारा उकळ्या सांडिती. उकळ्या सांडिती म्हणजे काही ठिकाणी गरम पाण्याचे झरे सुद्धा पाहायला मिळतात. जसं आम्हाला पिकनिकला वगैरे नेल्यावर तिथे दाखवलं जातं की वर्षाच्या 12ही महिनं त्या कूपमधलं पाणी, म्हणजे ती छोटीशी विहीर कशी असते, त्याच्या हौद तो जो असतो तो गरम पाण्याचाच झरा असतो. प्रचंड उकळतं पाणी. त्याच्यामध्ये आम्हाला पिकनिकला वगैरे न्यायची, ते आम्ही ते म्हणजे महाबळेश्वर वगैरे त्या ठिकाणी भरपूर सारे बघितलेले आहेत. मग समर्थ म्हणतात तिथे ओरिजिनली गरम पाण्याचा झरा. म्हणजे काय हे निसर्ग, काय हा निसर्ग भगवंताने निर्माण केलेला आहे, काय त्या भगवंताची लीला आहे. आणि तो भगवंत किती मोठा आहे त्याला आपण म्हणजे त्याची किमया आपण जाणू शकत नाही. कारण गरम पाण्याचा झरा सुद्धा आहे. झरे असे भरपूर आहेत जिथे प्रचंड धगधगतं पाणी, वाफा अगदी उसळत असतात. एवढं प्रचंड उकळतं पाणी नॅचरली. म्हणजे किती महत्वाचं आहे बघा. म्हणजे भगवंत कसा आहे, भगवंताला आपण ओळखलं पाहिजे. आपण म्हणतो जे भगवंत नाही, देव नाही, ते म्हणतात मग हे सगळं चालतं कसं? एका झाडावरचं पिकलेलं पान सुद्धा त्याच्या आज्ञेशिवाय खाली पडत नाही. त्या भगवंताच्या आज्ञेशिवाय ते हलत सुद्धा नाही. भगवंताच्या आज्ञेनेच ते कार्य होतं. मग आम्ही काय आहोत हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. भगवंत आहे, भगवंताची किमया अगाध आहे. हे सगळं ज्ञान हे भगवंताचं आहे. भगवंताने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे, परंतु भगवंताला आपण देणं काही शक्य नाही. मग जे आहे ते टिकवलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की भूमंडळात जितक्या गिरी तितक्या धारा, कोसळती भयंकरा पाभळ वहाळा अपारा उकळ्या सांडिती. म्हणजे भयंकर धारा कोसळत असतात, अपार असे पाभळ झरे, ओहोळ आणि फवारे वाहत असतात. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे भूमंडळीचे जळ आघवे, किती म्हणून सांगावे, नाना कारंजी आणावे बांधोनी पाणी. काय म्हटलंय? भूमंडळीचे जळ आघवे म्हणजे या प्रकारे समर्थ म्हणतात याप्रमाणे सर्व पृथ्वीवरील
भूमंडळीचे जळ आघवे किती म्हणून सांगावे. याप्रमाणे समर्थ सांगतात सर्व पृथ्वीवरील जलाचे वर्णन कुठवर म्हणून करावं, किती म्हणून सांगावे, कुठवर म्हणून करावं. नाना कारंजी आणावे बांधोनी पाणी. पाण्याला बांध घालून नाना करंजातून पाणी सोडलं जातं. पाण्याला बांध घातला जातो कारण पाणी सगळीकडे प्रचंड पसरतं. मग एकदा का जसं बघा एखादा पाईप लावला आणि तो फुटला तर पाणी सगळीकडे पसरतं. तसंच समर्थ म्हणतात त्यांना बांध घालून, पाण्याला बांध घालून नाना कारंजातून ते पाणी सोडलं जातं. आणि म्हणून पुढे देतात आहे समर्थ, डोहो डवके खबाडी टाकी, नाना गिरी कंदरी अनेकी, नाना जळे नाना लोकी वेगळाली. तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक बोलोनी गेले. मग समर्थ म्हणतात आहे डोहो डबके खबाडी टाकी, म्हणजे डोह डबकी लहान आणि मोठी टाकी. याप्रमाणे नानागिरी कंदरातून अनेक प्रकारचे पाणी सुद्धा आढळून येतं. म्हणजे समर्थ म्हणतात अशा प्रकारे डोहोंमध्ये, डबक्यांमध्ये जे छोटे छोटे डबके असतात, आपल्याला माहिती आहे पावसामध्ये ते पाणी साठून राहतं आणि नंतर पाणी पुढे जात नाही, पुढे ते वाहत जात नाही, त्याला डबकं बोलतं. तिथेच पाणी तिथल्या तिथेच असतं. जसं नागझरींमध्ये, गिरीकंदरांमध्ये पाणी आम्हाला पाहायला मिळतं आणि ते पाणी वेगवेगळं पाणी आहे. आता ते पाण्याचं अजून महत्त्व समर्थ तिथे सांगतात आहे. म्हणजे प्रत्येक पाण्याला असं विशिष्ट महत्त्व आहे हो. सगळं पाणी सारखं नाही आहे, प्रत्येक पाणी हे वेगवेगळं आहे, त्याची विशिष्टता त्याला आहे. म्हणजे जसं गंगेचं पाणी मग आता दिले बघा, तीर्थे एकाहून एक महापवित्र पुण्यदायक, अगाध महिमा शास्त्रकारक बोलोनी गेले. म्हणजे एकापेक्षा एक श्रेष्ठ अशी महापवित्र, एकापेक्षा एक श्रेष्ठ अशा महापवित्र नद्या तिथं आहे. नदींचे महत्त्व आहे, पुण्यदायक तिथं आहेत, त्यांचा महिमा अगाध आहे आणि तो अगाध महिमा शास्त्राकारांनी वर्णन केलेला आहे. म्हणून अनेक शास्त्रांमध्ये नदीचे महत्त्व सांगितलेले आहे. काय सांगितलंय? नदीचं महत्त्व, वाहतं पाणी जे आहे ते सगळ्यात श्रेष्ठ असतं. मग त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे, महात्म्य. आपण जिथे जातो त्या नदीला आपण नमस्कार करतो, कारण त्या नदीला आपण नमस्कार करतो, तिचं पाणी पितो. मग गंगोदक म्हणून आम्ही आंघोळ करतो आणि आंघोळ करताना आम्ही मंत्रही म्हणतो. मग अशा प्रकारे नदीचा महिमा कसा आहे? अगाध आहे. आपण म्हणतो गंगाजल आणलंय म्हणजे नदीचं पावित्र्य आहे ते. म्हणजे प्रत्येक पाण्याला असं महत्त्व आहे, म्हणजे नदीला महत्त्व आहे. त्यानुसार आपण त्याचा अगाध महिमा इथे सर्व शास्त्रकारांनी आपल्याला वर्णन करून दिलेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात नाना तीर्थांची पुण्योदके, नाना स्थळोस्थळी शीतळोदके, तैसीच नाना उष्णोदके ठाई ठाई. मग नाना तीर्थांची पुण्योदके, अनेक तीर्थांचं पाणी पुण्यदायक असतं. शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचं तर किती ठिकाणी उष्णोदकाचे झरे आहेत. म्हणजे समर्थाने आताच सांगितलं बघा मी, नाना तीर्थांची पुण्योदक आहेत. म्हणजे काही ठिकाणी तीर्थांचं पाणी आहे, काही ठिकाणी शीतळ म्हणजे थंड पाणी आहे आणि काही ठिकाणी उष्ण पाणी आहे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं आहे. सगळ्या ठिकाणीच थंड पाणी किंवा सगळ्या ठिकाणीच उष्ण पाणी नाही. काही ठिकाणी थंड पाणी आहे, काही ठिकाणी उष्ण पाणी आहे. उष्ण पाण्याचे झरे सुद्धा पाहिलेत, मी स्वतः पाहिलेले आहेत. जसं तुम्ही पाहता फिरायला जाताना आपण बघतो, तसं उष्ण पाण्याचे झरे आपल्यालाच आश्चर्य वाटलेलं. ते आम्ही लहान होतो, पिकनिकला गेलेलो, परंतु ते उष्ण पाण्याचे झरे असं वाटत होतं पाणी कोणतरी उकळून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये, त्या हौदात असं वाटायचं. परंतु नाही, तो गरम पाण्याचा झराच तिथे होता. मग समर्थ म्हणतात आहे की काही ठिकाणी तीर्थांचं पाणी आहे, काही ठिकाणी शीतळ म्हणजे थंड पाणी आहे, काही ठिकाणी उष्ण पाणी आहे. म्हणून पुढे दिलंय नाना वल्ली मध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन, नाना कंदी मुळी जीवन, गुणकारके, क्षारोदके सिंधोदके, विशोदके पिशोदके, नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची. मग नाना तीर्थांची पुण्यदके, अनेक तीर्थांचं पाणी हे पुण्यदायक आहे. शिवाय समर्थ म्हणतात नाना स्थळोस्थळी स्थळोदके, शिवाय नाना ठिकाणी थंड पाण्याचे तर कित्येक ठिकाणी उष्ण पाण्याचं, तसेच नाना उष्णोदके ठाई ठाई झरे आहेत. नाना वल्लीमध्ये जीवन, नाना फळी फुली जीवन,
नाना कंदी मुळी जीवन गुणकारके, म्हणजे नाना प्रकारच्या वेली, वल्ली म्हणजे वेली, फळे फुले, कंदी मुळी जीवन, कंद शरीरातील मुळे यांमध्ये पाणीच भरून राहिलेलं आहे. म्हणजे नाना वेली, फळे, फुले हे सगळं झाडाचे जेवढे अवयव आहेत त्याच्या सगळ्यामध्ये पाणी आहे. काही सर्व गुणकारक आहे. सगळं कसं आहे, अत्यंत हे सगळं काय आहे, गुणकारक असतं. पाण्याने आपलं रूप बदलवलेलं आहे. पाणी रूप बदलतं आणि ते वल्लीमध्ये म्हणजे वेलीमध्ये ते वाहतं, नंतर झाडांमध्ये प्रवेश करतं, फुलामध्ये पोचतं, फळामध्ये पोचतं आणि रस म्हणून बाहेर पडतं बघा. पण ते शेवटी पाणी आहे. ते पाणी आहे म्हणून रस आहे. रस स्वतंत्र नाही आहे. गोडी आणि पाणी यामुळे तो रस निर्माण होतो. आणि म्हणून समर्थांनी कोणकोणते रस सांगितलं त्याचेही वर्णन समर्थांनी इथं केलेलं आहे. मग काय सांगितले समर्थांनी पुढे, क्षारोदके सिंधोदके विशोदके पीशोदके नाना स्थळांतरी उदके नाना गुणांची, म्हणजे खारं पाणी आहे क्षारोदके, सिंधोदके समुद्राचं पाणी आहे, विशोदके विषाचं पाणी आहे, पीशोदके अमृतासारखं पाणी आहे, नाना स्थळांतरी उदके निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे गुण असलेलं पाणी आहे. नाना गुणांचे म्हणजे सगळं समर्थांनी इथे दिलेलं आहे. आपल्याला अगदी सगळं समर्थांनी समजून सांगितलेलं आहे. कुठे कुठे काय आहे, कुठे कुठलं पाणी आहे, कुठल्या पाण्याला काय बोललेलं जातं ते सगळं समर्थांनी इथे दिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की पाण्याने आपलं रूप बदलवलेलं आहे. क्षारोदके सिंधोदके विशोदके पीशोदके, म्हणजे काही ठिकाणी क्षार आहेत. आता क्षार आहेत म्हणजे ते पाणी कसं असणार, खारट असणार. मग क्षार आहे तिथे खारट आहे. काही ठिकाणी सिंधुदक म्हणजे सागराचं पाणी आहे. काही ठिकाणी विशोदक म्हणजे विषारी आहे. काही ठिकाणी पीयूषदक म्हणजे पीयूषके म्हणजे अमृताप्रमाणे आहे. अशा प्रकारे ते पाणी ज्याच्या सानिध्यात राहतं त्या सानिध्याचा परिणाम त्या पाण्यावर होतो. म्हणजे ज्या सानिध्यामध्ये एखादं चांगलं पाणी आहे ते जाऊन जर गटाराच्या पाण्यात मिळालं तर ते गटारातलं पाणी होणार ना, स्वच्छ थोडंच होणार आहे. मग तसंच समर्थ म्हणतात आहे की कोणाच्या सानिध्यात आपल्याला राहायचं आहे तशा प्रकारे आपल्याला बदलायचं आहे. कोणाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे जेणेकरून आपला तात्काळ नाही झाला तर हळूहळू तरी निदान बदल झाला पाहिजे. समर्थ म्हणतात आपण कोणाच्या सहवासात राहावं हे ज्याने त्याने ठरवावं. आपला सहवास कोणाशी असावा, कोणाशी आपण एकरूप व्हावं, कोणा संगती राहावं, कोणा संग सोबत जावं. तर समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलेलं आहे की या सगळ्यांमध्ये आपण भगवंताचे चरण सोडता कामा नये. संत चरण रज लागता सहज, म्हणजे समर्थ म्हणतात संतांचे चरण, संतांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलेलं आहे. संतांचे आपले स्वतःचे अनुभव आहे. संतांना कसा देव भेटला आणि सर्व संतांनी आपल्यासाठी काय काय सांगितले, शिकवण दिलेले आहेत. त्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून, जसं संत तुकाराम महाराज उठता बसता खाता पिता झोपता उठता म्हणजे त्यांचा नित्य नियमच पांडुरंग 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 हा त्यांचा श्वासच झालेला होता. मग असं आपण राहिलं पाहिजे त्या आपल्या भगवंताशी, ज्याने आपल्याला हा सुंदर देह दिलेला आहे, ज्याने ही संबंध सृष्टी एवढी सुंदर बनवलेली आहे, आपलं आयुष्य एवढं उजळून दिलेलं आहे, एवढं चांगलं आयुष्य आपल्याला उपभोगायला दिलेलं आहे. म्हणजे समर्थाने आपल्यामध्ये किती बदल केला आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपलं कर्म करत असताना ते कर्म हे यथासांग असावं. त्या कर्माचं उच्चारण, ते कर्म आपल्याला दुसऱ्याला सांगता येईल असं उत्तमाचंच कर्म आपण केलं पाहिजे आणि त्या भगवंतासाठी आपण सगळं केलं पाहिजे. आपला हा देह भगवंत भक्तीसाठी आहे, भक्तीसाठी आलेला आहे. याचं शाश्वत गुण आपल्याला कळलं पाहिजे. काय शाश्वत आहे, काय दीर्घकाळ टिकणारं आहे त्याच्या मागे आपण लागलं पाहिजे. या भगवंताने म्हणजे आपण किती हाल अपेष्टा सोसलेल्या असतात. लहानपणी अगदी आपल्याला काहीच मिळत नाही आणि नंतर हळूहळू त्या भगवंताच्या कृपेने एवढं सगळं वैभव आपल्याला भेटतं. म्हणजे त्याची आपण कधीही कल्पना केलेली नसते किंवा आपण म्हणतो हे मी कधी पाहिलेलंच नाही, ते मला भगवंताने दिलेलं आहे. भरपूर सारं मला भगवंताने दिलेलं आहे. त्या एका भगवंताची कृपा आमच्यावर सदैव राहू दे आणि मलाही आपणालाही आम्हालाही
आपल्यालाही त्या भगवंताचं स्मरण मात्र जिथे जावं तिथे व्हावं. अगदी म्हणजे समर्थ म्हणतात रोमा त्या भगवंताचं स्मरण आपल्यामध्ये असलं पाहिजे. या समर्थाने एवढा सुंदर देह, एवढी सुंदर जग, एवढं सुंदर म्हणजे आयुष्य आपल्याला दिलेलं आहे की समर्था तुमचे खूप खूप आभार आहेत. मला प्रत्येक ठिकाणी तुमचा स्पर्श, तुमचा जो सहवास आहे तो मला लाभतो. म्हणजे भगवंत माझ्यासोबत आहे, भगवंत माझं सगळं काम करत आहे किंवा भगवंत मला सगळीकडे भगवंताच्या मागून मी चाललेली आहे, भगवंत हाताला हात धरून हे सगळं करून घेत आहेत. असा जो आपला विश्वास आहे तो विश्वास आपला कायम राहिला पाहिजे. भगवंताने भरपूर दिलेला आहे, आपण मात्र कमी पडतो. भगवंताने भरपूर दिलेला आहे आपल्या म्हणजे आपण ज्याची अपेक्षा केलेलीही नव्हती त्याच्यापेक्षा जास्तही माझ्या भगवंताने मला दिलेलं आहे. त्यामुळे मी त्या भगवंताला कसं काय विसरू? त्या भगवंताला विसरणं मला शक्य नाही, कारण माझा भगवंत म्हणजेच माझा देव आहे. माझा भगवंत साक्षात मला सगळं घडवून देतो आहे, साक्षात सगळ्या वाटा माझ्या मोकळ्या करतो आहे. आणि हे भगवंता हे दिलेलं आयुष्य तुझ्या चरणी, तुझ्या स्मरणाने, तुझ्या नामाने, तुझ्या गंधाने सगळं काही तुझ्या रूपाने होऊ दे आणि तूच पुढे सरून हे सगळं तुला करायचं आहे. माझं जीवन हे फक्त एक काय आहे, जसं ती खेळणे असतं भातुकलीचं तसा तो गेम माझा आहे, परंतु तू चालवणारा मात्र तू आहेस. आणि आत्तापर्यंत तू उत्तमाचं उत्तम सगळं दिलेलं आहेस. याच्या पुढेही तुझ्या कृपेने, तुझी कृपा माझ्यावर कायम राहील असं म्हणून आपण क्षणोक्षणी त्या भगवंताचा आपण कृतज्ञता भगवंताबद्दल ठेवली पाहिजे. त्या भगवंताचे आभार आपण मानले पाहिजेत, कारण भगवंताने भरपूर काही दिलेलं आहे हो. काही माणसांकडे बघितलं, काही इकडे तिकडे आपल्या आजूबाजूला बघितलं की वाटतं समर्था भरपूर दिलंय, ते दिलं आहेस ना त्याच्यात मी प्रचंड समाधानी आहे, त्याच्यात मी प्रचंड सुखी आहे समर्था. आता असंच मी जशी आहे तशी मला ठेव आणि तुझं स्मरण मात्र मला काही केल्या विसरू देऊ नकोस. कारण समर्थ म्हणतात आहे, कारण ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुझा विसर मात्र मला पडू देऊ नको, कारण मला इतरांपेक्षा खूप काही न मागता समर्थाने सहज सरळ हाताने दिलेलं आहे. ते मी कसं काय विसरणार? नाही विसरू शकत, कारण समर्थाने मला एवढं सारं दिलेलं आहे, एवढं सारं वैभव दिलेलं आहे, ऐश्वर्य दिलेलं आहे, चांगलं सुखी आयुष्य दिलेलं आहे. त्याशिवाय भगवंताची गोडी ही तीच गोडी, जी गोडी आजपर्यंत माझ्यामध्ये होती तीच गोडी तू टिकवून ठेवायची आहेस. आणि तुमच्या म्हणजे आपल्या श्री भगवंतांना आपण आचरण करायचं आहे, श्री समर्थांना आपण लीन व्हायचं आहे. हे समर्था तुमचे खूप खूप आभार आहेत. माझ्यासारख्या पामराला एवढं सगळं तुम्ही दिलं, माझ्यासारख्या एवढ्या म्हणजे मी कशाचीच अपेक्षा केली नसताना तुम्ही एवढं सारं वैभव मला दिलेलं आहे, त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. असंच तुमचे चरण माझ्या म्हणजे तुमच्या ठिकाणी चरणा ठिकाणी मी लीन होऊ दे. मी तव चरणाचा अंकित, तव चरणा माझे प्रणिपात, देवादिदेव तू एकदंत प्रतिज्ञासी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपल्याला ते जाणता आलं पाहिजे की भगवंताने आम्हाला काय दिलं आहे, काय दिलं नाही याच्यामध्ये अडकू नका. तिला गाडी दिली, तिला बंगला दिला, तिला हे दिलं, मला नाही दिलं. अरे तुला काय दिलं आहे त्याच्यात तू शोध ना. तुला जे दुसऱ्याला दिलेलं नाही, जे दुसऱ्यांकडे वैभव नाही, ते आज समर्थाने तुला दिलेलं आहे. एवढं चांगलं सुंदर वैभव तुला दिलेलं आहे, मग तू का विसरते आहे? तुला भगवंताची गोडी दिलेली आहे, जे कोणाला सहज मिळत नाही. भगवंताची गोडी मिळणं, भगवंताची गोडी लागणं म्हणजे साक्षात परब्रह्म भेट आहे आणि ती तुला समर्थाने दिलेली आहे. मग दुसऱ्यामध्ये आपण काय शोधायचं? काय शोधायची गरजच नाही. दुसऱ्याला बघून असमाधानी व्हायची काहीच गरज नाही, कारण जे मला समर्थाने दिलेलं आहे ते कोणालाही दिलेलं नाही, ते माझं स्वतःचं आहे. आणि मी समर्था म्हणजे माझ्याकडून समर्थ हे सगळं करून घेत आहेत, असं आपण ऋणी राहिलं पाहिजे. या भगवंताने एवढं सगळं दिलंय त्याचे आपण ऋण व्यक्त केले पाहिजेच, कारण त्याच्याशिवाय काहीच नाही आहे हो.
आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे की त्या सानिध्याचा परिणाम त्या पाण्यावर जसा होतो तसा आमच्यावर झाला पाहिजे. आणि पाणी तशा प्रकारे बदलतं. ते उसामध्ये गोड होतं आणि कारल्यामध्ये ते कसं होतं, कडू होतं. आणि म्हणून पुढे दिलंय, नाना युक्षदंडाचे रस, नाना फळांचे नाना रस, नाना प्रकारेचे गोरस, मद पारा गुळत्र. युक्षदंड म्हणजे काय, ऊस, म्हणजे नाना प्रकारच्या ऊसाचा रस, नाना प्रकारच्या फळांचे नाना रस, नाना प्रकारचे दूध, मादक रस, याशिवाय समर्थ म्हणतात पारा, काकवी या प्रकारचे सुद्धा रस असतात. मग अशा प्रकारे समर्थांनी सांगितले, सागराचं पाणी हे सागराला मिळालं म्हणून ते खारट झालं, ते फळांमध्ये गेलं म्हणून त्यांना गोडवा आला, चिकूमध्ये अधिक गोड झालं, सफरचंदामध्ये कमी गोड झालं, आंब्यामध्ये त्याची चव वेगळी आली, तर सफरचंदामध्ये किंवा वेगवेगळ्या फळांमध्ये, मोसंबीमध्ये वेगवेगळी चव आली. ती चव आली वेगवेगळी, जसा ज्याच्या सानिध्यात जाईल तसं त्याचं रूपांतर होतं. मग पण त्या मुळामध्ये पाणी आहे म्हणून पाण्यानं आमचं जीवन तयार झालेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे नाना प्रकारचे गोरस आहेत, म्हणजे दही, तूप, दूध याला गोरस असं म्हणतात. मग या गोरसातून सुद्धा आम्हाला जे मिळतं ते पाणीच आहे, मद, पारा, मूलत्र. मग हे सुद्धा काय सांगितले समर्थांनी, पाणीच सांगितलेलं आहे. मग नाना प्रकारचे इथे सगळं रस समर्थांनी दिलेले आहेत. आणि पुढे समर्थ म्हणतात आहेत, नाना मुक्त फळांचे पाणी, नाना रत्नी तळपे पाणी, नाना शास्त्रामध्ये पाणी, शस्त्रामध्ये पाणी, नाना गुणांचे. मग नाना प्रकारच्या मोत्यांचं पाणी, नाना रत्नांच्या ठिकाणी तळपणारं पाणी, तसंच नाना शस्त्रांच्या ठिकाणी असणारे नाना गुणांचे पाणी. म्हणजे पाण्याचे प्रकार बघा किती आहे, भरपूर पाणी आहे. कुठे कुठे पाणी आहे तर समर्थ म्हणतात मुक्त फळांचे पाणी, म्हणजे मोत्यांमध्ये पाणी आहे, रत्न आहे, ते तापलं की त्यातून पुन्हा तळपे पाणी, म्हणजे सगळं पाण्याचंच रूप आहे. आता समर्थ अजून पाण्याची रूप किती बारकाईने सांगत आहेत पहा. शुक्लित श्रोणित लाळ मूत्र स्वेद, नाना उदकाचे नाना भेद, विवरून पाहता विशद होत जाते. मग आता समर्थांनी दिलेलं आहे. आता समर्थ इथे सांगत आहेत की समर्थांनी सांगितलंय शुक्लित श्रोणित वीर्य, रक्त, शुक्लित श्रोणित लाळ, मूत्र, स्वेद म्हणजे घाम, याप्रमाणे उदकाचे नाना भेद आहेत. त्याचे विवरण करून पाहिलं असता ते भेद कसे आहे, विवरून पाहता विशद होत जाते, ते स्पष्टपणे आपल्याला कळून येतात. म्हणजे समर्थाने पहिलं म्हटले शुक्लित म्हणजे रक्तामध्ये पाणी आहे की नाही, आहे, रक्तामध्ये पाणी आहे. श्रोणित म्हणजे रेतामध्ये पाणी आहे, लाळेमध्ये आहे, मूत्रामध्ये आहे, आणि स्वेद म्हणजे घामामध्येही आहे. हे सगळं पाणीच आहे, पाण्याशिवाय काहीच नाही. तर शरीर हे कसं आहे, पाण्यानंच बनलेलं आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी नाना उदकाचे नाना भेद, म्हणजे ते ज्याच्या सानिध्यात राहते तसं ते पाणी होतं. आणि म्हणून सांगितलंय विवरण पाहता विशद होत जाते. विवरण पाहिलं विशद, नंतर ते विशद म्हणजे स्पष्टपणे ते आपल्याला कळून येतं. उदकाचे देह केवळ, उदकाचेची भूमंडळ, चंद्रमंडळ, सूर्यमंडळ उदकाकरिता, म्हणजे सर्व प्राण्यांचे देह उदकाचेच आहेत, भूमंडळीही उदकाचंच आहे. आणि उदकाच्या योगे चंद्रमंडळ आणि सूर्यमंडळ हे सुद्धा झालेले आहेत. म्हणून म्हटले समर्थाने सूर्य आणि चंद्र हे सुद्धा उदकापासून निर्माण झाले, आणि ते गरम झाले म्हणून उष्ण झाले, ते थंड झाले म्हणून त्याला पाणी म्हटलं. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे हा देह सुद्धा आमच्या पाण्याचा निर्माण झालेला आहे. हा देह माहिती आपल्याला एका पाण्याच्या थेंबापासून तयार झालेला आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात हा देह सुद्धा आहे तसा निर्माण झालेला, आणि हे भूमंडळ सुद्धा संपूर्ण पाण्याचं आहे. पाण्याशिवाय या ठिकाणी काहीही नाही, म्हणून जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेलं आहे क्षार सिंधू, क्षीरसिंधू, सूरसिंधू, आज्य सिंधू, दही सिंधू, युक्षर सिंधू, शुद्ध सिंधू उदकाचा, ऐसे उदक विस्तारले, मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले, ठाई गुप्त. म्हणजे समर्थाने सांगितलंय की उदकाचे देह
केवळ उदकाचेच भूमंडळ, सर्व उदकाचाच देह आहे. मग क्षारसिंधू, क्षीरसिंधू, सुरासिंधू म्हणजे खारा समुद्र, क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा समुद्र, सुरासिंधू दारूचा समुद्र, नंतर दही सिंधू तुपाचा समुद्र, दह्याचा समुद्र, उसाच्या रसाचा समुद्र आणि शुद्ध पाण्याचा समुद्र, असे 7 समुद्र आहेत. म्हणजे समर्थांनी वेगवेगळ्या प्रकारचे सिंधू म्हटलेले आहेत. आता सिंधू याचा अर्थ सागर. मग समुद्र असा होतो, परंतु ते सगळ्यांचा एक साठा म्हणून त्याचं व्यापकत्व दिसावं म्हणून समर्थांनी सिंधू हा शब्द वापरलेला आहे. आता क्षार सिंधू म्हणजे आपण सागर म्हणतो, मिठाचा सागर, दुधाचा सागर आहे. म्हणजे सगळं दूध एकत्र केलं तर त्याचा सागरच तयार होईल, तो सुद्धा सिंधूच आहे. सुरा सिंधू, मध हे सुद्धा सिंधूच आहे. अमृत सिंधूच आहे. आज्य म्हणजे तूप सुद्धा सिंधूच आहे. दही म्हणजे काय तर सिंधूच आहे. हे सगळं पाणीच आहे हो. हे सगळं जे साठे आहे जे दिसतात आहे यामध्ये किती पाणी आहे तर युक्षर सिंधू. युक्ष म्हणजे युक्षदंड, ऊसाचा सुद्धा सागरच आहे. म्हणजे ऊस एकत्र आणलं, त्याची मळणी केली, त्याचा रस काढला, त्याच्यातून गुळ निर्माण होतो, साखर निर्माण होते. मूळ त्याचं काय आहे पाणी आहे. त्याला गरम केल्यामुळे त्याची साखर तयार होते, त्याचा ऊस तयार होतो आणि त्याच्यातून गुळ तयार होतो. पण त्या ऊसामध्ये असणारं पाणी ते सुद्धा पाणीच आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय ऐसे उदक विस्तारले. ऐसे उदक किती आले म्हणून सांगावे, म्हणजे किती सांगावं. मुळापासून शेवटा आले, मध्येही ठाई ठाई उमटले. त्याप्रमाणे समर्थ म्हणतात आहे की सर्वत्र त्या पाण्याचा विस्तार मुळापासून शेवटपर्यंत झालेला आहे. ते मध्येच कुठे कुठे प्रगट दिसून येत आहे, तर ते कुठे कुठे आहे ते गुप्तही आहे. मग काही ठिकाणी पाणी दिसते पटकन, पण काही ठिकाणी दिसत नाही. नदीच्या पात्रामध्ये पाणी असतं, पण नदीच्या काठावर पाणी दिसते का हो? दिसत नाही. पण नदीच्या दूरवर जर तुम्ही गेलं आणि तिथे खोदण्याचा प्रयत्न केला तर खोदल्यानंतर तिथे सुद्धा पाणी मिळतं. म्हणून पुढे दिलंय जे जे बीजी मिश्रित झाले ते स्वाद घेऊन उठले. उसामध्ये गोडीस आले परमसुंदरी. ते ज्या बीजांमध्ये घुसलं त्या पदार्थाला स्पर्श केला, त्या पदार्थाची चव त्या पाण्याला आली. आणि म्हणून समर्थ म्हणतात उसामध्ये गोडीस आले परमसुंदर. उसामध्ये गोड झालं आणि कारल्यामध्ये कडू झालं. उदकाचे बांधा हे शरीर, उदकची झाले पाहिजे तदनंतर. उदकची उत्पत्ती विस्तार किती म्हणून सांगावा. म्हणजे समर्थ म्हणतात आहे, समर्थांनी सांगितलंय की आपलं हे शरीर आहे हे पाण्यामुळेच उत्पन्न होतं, पण नंतरही शरीरास पाणी आवश्यक असतं. पाण्यापासून कुठल्या गोष्टी उत्पन्न होतात ते विस्तारपूर्वक सांगणं शक्यच नाही. उदक तारक उदक मारक, उदक नाना सौख्यदायक. पाहता उदकाचा विवेक अलौकिक आहे. म्हणजे उदक तारकही आहे आणि मारकही आहे. पाण्याचा प्रचंड वेग. समुद्रावर बघा आपण फिरायला गेल्यानंतर प्राण्यांच्या भरती ज्यावेळी येते ते सगळं काही घेऊन जाते. म्हणजे पाणी तारकही आहे आणि मारकही आहे. नाना प्रकारचे उदक हे सुख देणारे आहेत. याप्रमाणे उदकासंबंधी विचार करू लागले की अलौकिक आहे ते, हे आपल्याला समजून येतं. मग पुढे समर्थांनी दिलेलं आहे भूमंडळी धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर. धबाबा धबाबा थोर रिचवती धारा. म्हणजे भूमंडळावर जे पाणी धावतं त्याचा नाना प्रकारे सुंदर आवाज ऐकू येतो. मग कधी कधी पाण्याच्या मोठमोठ्या धारा धबाबा आवाज करीत दबावाच्या रूपाने ते कोसळतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय भूमंडळीचे धावे नीर, नाना ध्वनी त्या सुंदर. म्हणजे पाणी जेव्हा वाहते तेव्हा त्या पाण्याचा जो झुळझुळ आवाज होतो तो कानाला इतका सुंदर वाटतो, इतका मधुर वाटतो. खळखळणारं पाणी सुद्धा आनंद देणारं आहे. धबधब्याप्रमाणे आवाज देणारं पाणी सुद्धा सुंदर आहे. त्याचा आवाज सुंदर आहे आणि ते सौंदर्य आपण अनुभवाल. मग ठाई ठाई डोहो तुंबती, विशाळ तळी डबाबिती, चबाबिती थबाबिती कालवे पाट. मग काय म्हटलंय काही म्हणजे ठिकठिकाणी समर्थ म्हणतात पाण्याचे डोह तुडुंब भरलेले असतात. काही ठिकाणी विशाल तलाव पाण्याने भरलेले असतात आणि काही ठिकाणी पाण्याचे कालवे आणि पाट थबकलेले आढळतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय एकी पालथ्या गंगा वाहती, उदके सन्निधची असती.
खळखळा झरे वाहती भूमीचे पोटी, म्हणजे पाणी आम्हाला डोळ्यांनी वाहताना दिसते, ते जमिनीच्या आत सुद्धा पाणी आहे. जमीन खोदली की आम्हाला झरे लागतात, ते पाणी आतमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून म्हटलं एखादी नदी जमिनी खालून गुप्त वाहत असते, उदाहरणार्थ त्याचं पाणी जमिनीच्या खाली पण जवळच असतं. काही स्थळी भूगर्भातून खळाळा झरे वाहत असतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, भूगर्भी डोहो भरले कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई झोविरे झाले विद्युल्लतांचे, म्हणजे आकाशात वीज कडाडते आणि जमिनीवरती पडते, तुटून पडते. जिथे ती वीज घुसते त्या ठिकाणी झरे लागतात. पाणी येतं आणि त्या पाण्यापासून अनेक औषधही निर्माण होतात. म्हणून समर्थ म्हणतात त्या पाण्यापासून अनेक औषधं निर्माण होतात, त्या झाडांमध्ये जातात, पण ते पाणीच झाडांमध्ये जाते आणि औषधीच्या रूपाने आम्हाला मिळते. मग सगळी कृपा ही कोणाची आहे? पाण्याची आहे. आणि म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, स्वर्ग मृत्यू पृथ्वीच्या पोटामध्ये सुद्धा पाणी आहे. पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वी तळी पाणी खेळे, पृथ्वी वरी प्रगटले उदंड पाणी. स्वर्ग मृत्य पाताळी एक नदी तीन ताळी, एक नदी तीन ताळी मेघोदके अंतराळी दृष्टी कडी, म्हणजे कोणी कधी पाहिलेले नाहीत किंवा ऐकलेले नाहीत असे पाण्याचे मोठे डोह भूगर्भात आहेत. भूगर्भी डोहो भरले कोणी देखिले ना ऐकिले, ठाई ठाई झोविरे झाले विद्युल्लताचे. कित्येक ठिकाणी वीज पडून निर्माण झालेले झरे सुद्धा आढळून येतात. पृथ्वी तळी पाणी भरले, पृथ्वीमध्ये पाणी खेळे, अशा प्रकारे पृथ्वीच्या खाली पाणी भरलेलं आहे आणि पृथ्वीमध्ये सर्वत्र पाणी खेळत असतं. पृथ्वीवरी प्रगटले उदंड पाणी, आणि पृथ्वी तलावावरही उदंड पाणी प्रगटलेले दिसून येतं. स्वर्ग मृत्य पाताळी एक नदी तीन ताळी मेघोदक अंतराळी वृष्टी करी, म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अशा तीनही लोकात एकच नदी गंगा वाहत असते आणि अंतराळातून मेघांच्या द्वारेही वृष्टी होतच असते. पृथ्वीचे मूळ जीवन, जीवनाचे मूळ दहन, दहनाचे मूळ पवन, थोराहून थोर. मग पृथ्वीचं मूळच पाण्यात आहे आणि त्या पाण्याचे मूळ अग्नीत आहे आणि त्या अग्नीचं मूळ कुठे आहे? वायूत आहे. तोच थोराहून थोर म्हणजे सर्वश्रेष्ठ आहे. त्याहून थोर परमेश्वर महद्भूतांचा विचार, त्याहून थोर परात्पर परब्रह्म जाणावे. मग त्या वायूहून थोर काय आहे? परमेश्वर आहे. आणि हा परमेश्वर म्हणजे महद्भूत अर्थात अंतरात्मा आहे. त्याच्याहून श्रेष्ठ परात्पर परब्रह्म आहे हे जाणून घ्यावं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आप निरूपणाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.